संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 55 दिवस पूर्ण झाले आहेत। मंत्री धनंजय मुंडे यांचं जे भगवानगडाचे महंत आहेत नामदेव शास्त्री यांनी समर्थन केलं होतं, पाठराखण केली होती आणि त्याच्यात नंतर आता धनंजय देशमुख त्यांच्यासोबत जे कुटुंबीय आहे, देशमुख कुटुंबीय भगवानगडावरती जाऊन हत्या प्रकरणातले पुरावे जे आहेत ते सादर करण्यात माझ्यासोबत वैभवी देशमुख आहे। जे नामदेव शास्त्रींचं वक्तव्य आहे त्यांनी जे बोलले की म्हणजे एक चापटीची म्हणजे त्यांची मानसिकता खून करणं इतकी झाली, तर मला एवढंच वाटतं की ज्यांनी माझ्या वडिलांचे हालहाल करून मारले, आज आमचे वडील आमच्यात नाही आहेत, आमचा आनंद आमच्यात नाही आहे, गाव सुन्न पडले, तर म्हणजे आमच्या भावना काय असतील, आता आम्हाला काय काय वाटत असेल, पण हे सगळं बाजूला सारून आम्ही एक न्याय मागण्यासाठी फिरतोय। नामदेव शास्त्रींनी आमचं एकदा मत तरी ऐकलं पाहिजे आणि नंतर त्यांनी वक्तव्य केलं पाहिजे एवढं वाटतं। म्हणजे जी घटना घडली आहे ती सांगण्यासाठी जातोय, कारण की त्यांना म्हणजे समजलं पाहिजे की माझ्या वडिलांची हत्या कशामुळे झाली, किंवा त्यांना ते माहीत सुद्धा असेल की त्यांची हत्या कशामुळे झालेली आहे, पण ते तसं म्हणतात की एका चापटीची म्हणजे त्यांना मानसिकता तशी झाली। आम्हाला याचंच दुःख वाटतं, आमचे तर वडील आज आमच्यात नाही आहेत ना, आमची काय मानसिकता असेल ती सुद्धा त्यांना समजली पाहिजे। फक्त मी आज एका गोष्टीसाठी चाललोय, आरोपीची मानसिकता मीडियानं बघायला पाहिजे होती असं त्यांचं वक्तव्य आहे। तर त्यांची मानसिकता काय आहे, ते कोणत्या वृत्तीचे होते, ते किती गुन्हेगारी होते, त्यांचे किती गुन्हे आहेत आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे त्या लोकांवर, आणि एकीकडं मसाजोग गाव आहे, त्या गावाला आता मी तिथं काही गोष्टी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की त्या गावाचं काय स्टेटस आहे, त्या सरपंचाचं काय स्टेटस होतं, या दोन्हीतलं फक्त जे काय म्हणजे फरक आहे ते मी प्रामाणिकपणे त्यांना सांगणार आहे आणि आम्ही तेवढंच सांगून त्यांना परत येणार आहोत। इरफान शेख सोबत मी योगेश काशीद, साम टीव्ही बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।